पंडा मिस्त्री आणि शांताक्का ऑफिसला आले। त्यांना स्वतःच्या मुलावर पोटगीची केस टाकायची होती। तो आम्हाला खर्चाला पैसे देत नाही, म्हातारपणी सांभाळत नाही, शांताक्का बोलत होत्या। पंडा मिस्त्री शांत होते, ते काहीच बोलत नव्हते। शांताक्का सांगत होत्या, एकुलता एक मुलगा MBA केला, मुंबईला नोकरीला लावला, लगीन केलं, 32 वर्ष रक्त आटवलं, होतं नव्हतं त्याच्या नावावर केलं। आता तो दोघांनाही विचारत नाही, तुम्ही काही उपकार केले नाहीत, तुमचं कर्तव्य केलं असं म्हणतोय। त्याचा मुंबईत फ्लॅट आहे, तरीही काल त्याने घरातून बाहेर काढले। त्यामध्ये तो भाडे करू ठेवणार आहे, नसेल तर तुम्ही भाडे द्या, तुम्ही घेतले तर 500 रुपये कमी द्या, निर्लज्जपणे असे सांगतो। मी ऐकत होतो। पंडा मिस्त्री निर्विकार होते। शांताक्का बोलत होत्या। मी त्यांना थांबायची खूण केली। म्हटलं, तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांचा कायदा 2005 प्रमाणे केस करावी लागेल। ती केस प्रांतांकडे म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करावी लागते, जे आई वडील ज्येष्ठ आहेत, म्हणजेच 58 वर्षापेक्षा जास्त आहेत, त्यांचा सांभाळ मुलं करीत नसतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे। मात्र त्यामध्ये वकील देता येत नाही, तुम्हाला स्वतःला केस लढावी लागते। मी तुम्हाला ड्राफ्ट देतो, त्याच्याबरोबर कोणती कागदपत्रे जोडायची सांगतो, तुम्ही त्याप्रमाणे सर्व फाईल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रजिस्टर करा। अडचण वाटल्यास फोन करा, मी तुम्हाला मदत करण्याची व्यवस्था करतो। कागदपत्रांची यादी घेऊन पंडा मिस्त्री आणि शांताक्का निघून गेले। पंडा मिस्त्रींचा मोटर दुरुस्तीचा धंदा होता, त्यावरच प्रपंच उभा केला। आज 32 वर्ष झाली ते हाच धंदा करतात। सकाळी उठायचं, आंघोळ करायची, एमेटी घेऊन शेतकऱ्यांच्या विहिरीवर जायचं, मोटर चेक करायची, ती खोलायची, गाडीवर लादायची, दुकानात आणायची, वायरिंग, ग्रीसिंग, क्लिनिंग, बेरिंग बदली असे काम असे। काम करून ती विहिरीवर पोहोच करायची। उन्हाळ्यात कामाचा सीझन, सगळ्यांनाच पाण्याची घाई, त्यामुळे रोज 4-5 मोटारी। घरी यायला रात्री 11 वाजायच्या। शांताक्का वाट बघत बसायच्या। मोहन 5वीला होता, जेवण करून तो झोपलेला असायचा। वडील कधी येतात हे त्याला माहीत पण नसायचं। शांताक्का घरकाम करायची, शेतातलं पण बघायची। शिक्षण झालं म्हणजे मुलगा नोकरी करेल, मग दोघेही आराम करू असं दोघांनी ठरवलं होतं। मोहन 10वीत होता, पण फारच वांड होता। एकदा त्याच्या खिशात गुटखा सापडला। शिंदे सरांचं डोकंच फिरलं। बाप राब राब राबतोय आणि पोरग गुटखा खातंय। शिंदे सरांनी खूप मारलं, हातावर वळ उठलं। पुन्हा गुटखा खाणार नाही म्हण, शिंदे सर बोलत होते, पण मोहन उलट शिंदे सरांना म्हणाला, तुमच्या बापाच्या पैशाचा खात नाही। हेडमास्तरांनी वर्गाबाहेर काढलं, बापाला घेऊन यायला सांगितलं। पंडा मिस्त्री शाळेत गेले, पण मास्तरालाच दाबात काढलं, माझं पोरग नापास करा, पण नको त्या गोष्टीला मारत जाऊ नका। मास्तर गप्प झाले। पंडा मिस्त्री निघून गेले। एकुलता एक पोरगा, पंडा मिस्त्री त्याचा लाड करायचे, मागेल ती वस्तू पुरवायचे। कुणी त्याला बोललेलं पंडा मिस्त्रींना खपायचं नाही। मोहन कॉलेजात गेला, MBA करू लागला। एके दिवशी तो दारू पिऊन आला। शांताक्काला धक्काच बसला। रात्री उशिरा नवरा बायको बोलत बसली। मोहन कॉटवर आडवा तिडवा पडलेला, पायात बूट तसेच होते। त्याच्याकडे बघून पंडितराव दूषित झाले। 2-3 दिवस ते काहीच बोलले नाहीत। त्याच्या दोस्तांनी सांगितलं, पोरग वाया जाईल, त्यापेक्षा गुतवून टाका, गळ्यात पोरगी पडली म्हणजे सुतासारखा सरळ होईल। मोहनचं लग्न झालं, सुनबाई घरी आली। 2-3 महिने असेच गेले। एके दिवशी मोहन शांताक्काला म्हणाला, माझ्या नावावर जमीन करा। शांताक्कानं त्याला समजून सांगितलं, मोहन, आमच्या माघारी सारे तुझेच आहे, आम्ही परके झालो का? कोणासाठी राबलो? आम्ही रक्त आटून कमावले ते कोणासाठी? मोहन गप्प गप्प। रात्री उशिरा पंडा मिस्त्री आले। मुलगा सून जेवण करून बसले होते। शांताक्का पंडा मिस्त्री जेवले, सोप्यात बसले। एवढ्यात मोहन बायकोला घेऊन आला आणि म्हणाला, थोडं बोलायचं होतं। ते म्हणाले, बोल की, आता तुमचं झालं गेलंय, आम्हाला काहीतरी करायचं आहे। आमच्या नावावर शेत केलं तर बरं होईल। आम्ही तुम्हाला काय सोडणार आहे का? पंडा मिस्त्रींनी ऐकून घेतलं। खरं म्हणजे त्यांच्या खूप जिवारी लागलं होतं, पण त्यांनी दाखवलं नाही। बघू दिवाळीच्या वेळी त्यांनी वेळ मारून नेली। शांताक्काशी बोलताना ते म्हणाले,
काय करूया? तो म्हणतोय ते पण खरं आहे, नाहीतरी आपण कुणासाठी करतोय? आज नाही उद्या त्यांनाच द्यायचं आहे. त्यापेक्षा गोडी अंती दिले तर पोरगा पण सुधारेल, मार्गी लागेल. शांताक्का फार काही बोलल्या नाहीत. म्हणाल्या, बघा तुमच्या बेताने. मोहनचा संसार सुरू झाला होता. नेहमी बायको भोवती फिरायचा, बायको म्हणल तसं वागायचा. एके दिवशी बायको म्हणाली, मामा मामीचा स्वयंपाक मी नाही करणार, मीठ नको, गोड नको, मला नाही असलं जमणार. एकाच घरात 2 चुली झाल्या. शांताक्का पंडा मिस्त्रीचा वेगळा स्वयंपाक होऊ लागला. मोहनची दारू वाढतच गेली. कधीही रात्री अपरात्री यायचा, शिव्या द्यायचा, बायकोला मारहाण करायचा. सून म्हणायची, तुमच्यामुळे रामायण झाले, जमीन नावावर केली असती तर एवढं घडलंच नसतं. मेल्यावर वर घेऊन जाणार आहात काय? पोर मरायला लागलंय पण तुम्हाला दया येईना. पंडा मिस्त्री आणि शांताक्का ऐकत होते. काय वाढून ठेवलंय कुणास माहीत. गेली 32 वर्ष पंडा मिस्त्री एका हाताने काम करीत होते. 32 वर्षापूर्वी भटाच्या मळ्यातल्या विहिरीत मोटर निसटली, सरळ हातावर पडली. डावा हात निकामी झाला. इन्शुरन्स होता पण काहीच उपयोग झाला नाही. 4-5 वर्ष हेलपाटे मारले पण नंतर ती कंपनीच बंद पडली. तेव्हापासून एका हातावर प्रपंच केला. 1.5 एकरची पट्टी खरेदी केली. माळाचं 3.5 एकर रान घेतलं, घर बांधलं, मुलाचं लग्न केलं. पण एकुलत्या एका मुलाने काय चालवलंय? त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली, तरी पण ते शांत होते. जून महिना सुरू झाला. बाहेर पावसाची रिपरिप, पेरण्या सुरू झाल्या. मोटारीचा सीझन संपला. पंडा मिस्त्री निवांत होते. एके दिवशी मोहन खूपच तर्र होऊन आला. आल्याबरोबर शिव्या द्यायला लागला. जेवण करून पंडा मिस्त्री उघडेच बसले होते. शांताक्का शेजारी बसली होती. बाप लेकाचं भांडण सुरू झाले की त्यांचा जीव घालमेल व्हायचा, काळजात धस्स व्हायचं. पंडा मिस्त्री तसेच उठले, बाहेर पडले. रस्त्यावर अंधार होता, पाऊस पडत होता. गावातच मेहुणा होता, तिकडे निघाले. मागे मोहन, पुढे पंडा मिस्त्री. मोहन शिव्या देत होता, हाताला येईल तो दगड फेकत होता. पंडा मिस्त्रींची उघडी पाठ लाल भडक झाली. एवढ्यात पुढून मोहनचा मामा आला. त्याने मोहनला 2-3 थोबाडीत मारल्या. आल्या पावली मागे पाठवलं. पंडा मिस्त्रींना घेऊन ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी पंडा मिस्त्री आणि शांताक्कांनी घर सोडलं. गावातच म्हाळकू अण्णाच्या घरी ते राहू लागले. तिथेच पोटापुरता व्यवसाय करू लागले. तिकडे मुलगा आणि सून मजेत होते. बापाच्या घरात निवांत राहत होते. दिवाळी तोंडावर आलेली. घर असतं तर मिस्त्रींनी आजच बाजार केला असता, घर रंगवलं असतं. सुनबाईला साडी, पोरग्याला कपडे, शांताक्काला लुगडं. पण वेगळ्याच वाटेला येऊन पडलो. त्यांनी शांताक्काला बोलवलं. म्हणाले, सोमवारी लेकाच्या नावावर करून टाकू, सगळा जमीन जमला. नाहीतरी असून घोटाळा आणि नसून खोळंबा. असंच आहे आपलं. शांताक्का कडाडल्या. काही नको नावावर करायला. दिवट्याने काय उजेड पाडलाय, त्याला लाज कशी वाटली नाही बापावर हात उचलायला. त्याचा हात कसा नाही निखळला. त्यांना भडभडून आलं. बापाचं काळीच गप्प बसू देत नव्हतं. सोमवारी पंडा मिस्त्री उठले. शांताक्काला बरोबर घेतलं. थेट घरी गेले. मोहन इस्त्री करत होता. बायको टीव्ही पाहत होती. त्यांनी बाहेरूनच सुनेला आणि मोहनला रजिस्टर ऑफिसला यायला सांगितलं. सर्व जमीन, राहते घर पोराच्या नावावर केलं. परत आल्यावर दोघेही उदास होते. कोणी कोणाशी बोलत नव्हते. त्या दिवशी कोणी जेवले नाही. नंतर झोप अशी लागलीच नाही. पंडा मिस्त्रींचा मुलावर विश्वास होता. एकच आशा होती, मुलगा सुधारेल, नोकरी करेल, म्हातारपणी सांभाळेल. त्यासाठी ते काय पण करत होते. आज पोरगा समाधानी झाला असेल, त्याच्या मनासारखं केलंय. भूमिहीन होऊन मुलाच्या नावावर करून टाकलं. जगात असा बाप नसेल. आता मोहनला पण कळून चुकले असेल. तो आपणास परत बोलावेल, सन्मानाने सगळी सोय करील. आपणही मोठे मन करू. शेवटी पोटचा पोरगा आहे. चुकलं म्हणून काय झालं? 2-3 महिने असेच गेले. एक दिवस मोहनचा निरोप आला. आम्ही मुंबईला जात आहोत, तुम्ही या घरात राहू शकता. पंडा मिस्त्री शांताक्काला म्हणाले, बघ मी काय म्हणत होतो. एक ना एक दिवस त्याला कळून चुकेल. त्याला त्याची चूक उमगली. त्याने स्वतःहून निरोप दिलाय. पंडा मिस्त्री आणि शांताक्का आनंदाने घरी आले. पण घरी कोणीच नव्हते. शेजाऱ्याजवळ चावी ठेवून मुलगा आणि सून मुंबईला निघून गेले होते. शांताक्कांनी दार उघडलं. घरी प्रवेश केला. स्वतःचं घर, किती आठवणी जोडलेल्या होत्या. पण आता उगीच परक वाटत होतं. भाड्याच्या घरापेक्षा दूरच.
2-3 महिने गेले असतील. एके दिवशी मोहन मुंबईतून आला आणि म्हणाला, भाडेकरू आले आहेत पण आम्ही दिले नाही. तुम्ही बाहेर भाडे देत होता त्याऐवजी आम्हाला भाडे द्या. मी मुंबईला फ्लॅट घेतलाय, त्याचाही हप्ता असतो. माझा पगार पुरत नाही, मलाही अडचणी आहेत. पण्णा मिस्त्रींची पायाखालची जमीन सरकली. डोकं गरगरायला लागलं. अवसानच गळालं. वंशाचा दिवा लाडानं वाढवला. सगळं त्याच्या नावावर केलं. म्हातारपणी तो सांभाळील, अंतर देणार नाही. पण झालं उलटच. माझ्याच घराचं भाडं मला द्यावं लागणार. त्याच्या नावावर केलं म्हणजे तो मालक झाला काय? पण्णा मिस्त्री काहीच बोलले नाहीत. त्यांनी सामान आवरलं, शांताक्काला खुणावलं, चावी पोराकडे द्यायला लावली आणि स्वतःचं घर त्यांनी सोडलं. शांताक्का आणि पण्णा मिस्त्री पुन्हा भाड्याच्या घरात राहायला आले. पुन्हा पोट पाणी सुरू. मोटारी काढायच्या, दुरुस्त करायच्या. मोहननं घर गावातल्याच एका डॉक्टरला भाड्यानं दिलं. जमीन भाड्याने करायला दिली. डोळ्यात देखत मुलानं सर्व जमीन हडप केली. मुंबईला जाताना 2 एकर विकली. बापाचा विचार नाही, आईचा विचार नाही. गडी बायकोसाठी एकटा जगत होता. सहन करण्यापलीकडे गेले. मग हे दोघे वकिलांकडे म्हणजे माझ्याकडे आले होते. आठवड्याने कागदपत्र घेऊन ते पुन्हा आले. मी त्यांना ज्येष्ठ नागरिक कायदा 2005 कलमाप्रमाणे अर्ज करून दिला. कुठे जायचं, अर्ज कसा नोंदवायचा हे सगळं सांगितलं. अडचण आल्यास फोन करायला सांगितला. 2 दिवसांनी त्यांचा फोन आला. केस फाईल झाली. त्याला प्रांतांनी नोटीस काढली. 3 महिने केस चालली. बापाच्या केसला पोराने जोरदार उत्तर दिलं. पोरानं बापावर नको ते आरोप केले होते. बाप बाहेर ख्याली आहे, व्यसनी आहे, त्याला स्वतःचे हित अनहित कळेनसे झाले आहे, धडधाकट आहे, कमवता आहे. शेवटी केसचा निकाल लागला. दरमहा 15,000 मोहनने आई वडिलांना द्यावेत असा आदेश झाला. बऱ्याच दिवसांनी दोघेही आज आनंदी होते. पण्णा मिस्त्रींच्या चेहऱ्यावर तर विलक्षण चमक होती. मलाही समाधान वाटलं. 5-6 महिने असेच गेले. मोहनने पैसे भरले नाहीत. त्याला वॉरंट निघालं. पोलिसांनी पकडून आणलं. मग तो वेळच्या वेळी पैसे भरू लागला. दर महिन्याला दोघांना पेन्शन सुरू झाली. आता काम करायची आवश्यकता नव्हती. कायद्यानेच दोघांची सोय केली होती. माझा रोल संपला होता. मी त्यांना न्याय मिळवून दिला होता. माझं कर्तव्य संपले होते. या गोष्टीला 1-1.5 वर्ष झालं असेल. एके दिवशी पुन्हा ते दोघे ऑफिसला आले. पण्णा मिस्त्री तणावात होते. शांताक्का गप्प होत्या. मला वाटलं परत काहीतरी झालं असावं. पण्णा मिस्त्री बसले. मी म्हटलं, बोला, कसं चाललंय? पण्णा मिस्त्री म्हणाले, ठीक आहे, पण आम्हाला तो अर्ज चालवायचा नाही. आम्हाला पोटगी नको आहे. मला आश्चर्यच वाटलं. त्यांच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसेना. मी विचारलं, काय झालंय नेमकं? ते म्हणाले, काहीच नाही, फक्त आमचे प्रयत्न वाया गेले म्हणून पोटगी नको आहे. एवढेच नव्हे तर आतापर्यंत 13 महिन्याची पोटगी त्याने भरली आहे. तेही पैसे परत करायचे आहेत. आम्हाला त्याचा 1 रुपया नको आहे. मी अवाक झालो. खोदून विचारलं. मग पण्णा मिस्त्री सांगू लागले, केस केल्यावर कायद्याच्या धाकाने तरी पोरगा सुधारेल वाटलं. पोटगीसाठी अर्ज नव्हता केला साहेब. पोटगी द्यायला लागली तर पोरगा सुधारेल वाटलं म्हणून मी अर्ज केला. त्याच्यासाठी आयुष्यभर खस्ता खात आलोय. तो सुधारावा, आई बापाला विसरू नये, प्रपंच नेटका करावा, दुसरी काहीच अपेक्षा नाही. त्याच्या पोटगीवर आम्ही नाही जगणार. अजूनही कष्ट करू शकतोय तेवढी धमक पण आहे. एकुलता एक आहे म्हणून नव्हे तर तो काळजाचा तुकडा म्हणून त्याच्याकडे बघितलं होतं. म्हातारपणीची काठी म्हणून विचार केला. पण तो जर उरफाट्या काळजाचा निघाला. त्याच्यात काहीच सुधारणा नाही. त्याचा पैसा नको आम्हाला म्हणून आम्ही खूप विचार केला. तो अर्ज तुम्ही रद्द करा, त्याचे पैसे परत करा. मिस्त्रींनी पैशाचं पुडकं टेबलावर ठेवलं. मी नाईलाजाने अर्ज केला. त्याच्या जवळ दिला. दोघेही निघू लागले. जाताना म्हटलं, या कधीही काही अडचण आल्यास कळवा. पण्णा मिस्त्री पाठमोरे झाले. खांदे झुकलेले, तिरके चालत होते. मागोमाग शांताक्का होत्या, सावलीसारख्या. मिस्त्रींचा खंबीरपणा मला भावला. पोरानं टाकून दिलं पण म्हातारा डगमगला नाही, हरला नाही, लढत राहिला. बापाचं काळीज जपत राहिला. संघर्ष केला पण कटुता येऊ दिली नाही. मला ते पहाडासारखे वाटले. बाहेर आभाळ दाटून आलेलं. पण्णा मिस्त्री दिसेनासे झाले. मी ऑफिसचा दरवाजा पुढे ढकलला. या घटनेला 2 ते 3 वर्षे झाली असतील. एका सकाळी पण्णा मिस्त्री आणि शांताक्का ऑफिसला आल्या.
मारुती अल्टो गाडी, बरोबर ड्रायव्हर, पांढरे शुभ्र कपडे, शांताक्काला किमती साडी, हातात एक अंगठी, तोंडात पान. आल्यावर त्यांनी नमस्कार केला. मी पण नमस्कार केला, पण म्हणाले शिरगावला निघालो होतो, जाताना तुमची आठवण आली, सहज भेटून जावं म्हणून आलोय. मी म्हटलं बसा, तुम्ही आला खूप बरं वाटलं. मी घरी चहा ठेवायला सांगितला. म्हटलं खूपच बदल झालाय मिस्त्री तुमच्यात, मुलगा आणि सुनेनं मुंबईला नेले की काय? ते म्हणाले नाही हो, मुंबईच माझ्याकडे आली. मी म्हणालो कसं काय? मग ते सांगू लागले. त्याचे पैसे परत केले, मुलगा नाहीच अशी मनाची समजूत केली. दोघेही जोमाने कामाला लागलो. हिलाही मदत करायला शिकवलं. दिवसाला 2-3 मोटारी बाजूला काढत होतो. अचानक एके दिवशी पोस्टमन आला, लिफाफा देऊन गेला. बघतोय तर इन्शुरन्स कंपनीने पत्र पाठवले होते. बंद पडलेल्या कंपनीवर कोणीतरी केस केली होती. नंतर कंपनी सुरू झाली. सगळ्यांचेच देणे द्यायचे असे कंपनीने ठरवले होते. त्यात माझाही नंबर लागला. 16 लाख मिळाले. मग दोघांनी ठरवलं आता दुसऱ्या कुणासाठी जगायचं नाही, स्वतःसाठी जगायचं. मग गाडी घेतली. 1.5 गुंठा प्लॉट घेऊन घर बांधलं. आता आम्ही निवांत राहतो. पाहुणे पै आणि देवधर्माला जातो. दर महिन्याला पंढरपूर किंवा आळंदी. त्यांना मध्येच थांबवत मी म्हणालो चिरंजीवाचं काय चालू आहे? पंडा मिस्त्री म्हणाले त्याला कंपनीने कामावरून काढून टाकला. मग त्याने फ्लॅट विकला, तोही पैसा घालवला. मग गावी आला. आता स्टेशनरी छोटं दुकान टाकलंय. बायको फॅशन डिझायनिंग करते. एक मुलगी झाली, ती आमच्याकडेच असते. तो आमच्याकडे आला नाही, पण नातीसाठी आम्ही त्याच्याकडे जातो. नातीच्या नावावर 2 लाखाची FD केली आहे. बोलणं चालणं आहे, पण जाऊ दे. तोपर्यंत चहा आला. सर्वांनी चहा घेतला. निरोप घेताना पंडा मिस्त्री म्हणाले खरं सांगू, भेटून वडिलकीच्या नात्याने एक सल्ला द्यावा म्हणून आलो होतो. एक वकील म्हणून तू सर्वांना सल्ला देत असशील, पण तरीही तुला एक सांगावं वाटलं म्हणून आलोय. तुलाही बायका मुलं आहेत. मुलं मोठी होतील, त्यांच्यासाठी अवश्य सगळे कर, पण हे करीत असताना त्यांना एक वेळ जेवणाचं ताट दे, पण बसायला पाठ देऊ नको. पंडा मिस्त्री निघून गेले. त्यांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत मी बघत होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.